बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन टास्क झालेले आहेत आणि घरातून बाहेर जाण्यासाठी 5 लोक नॉमिनेट झालेली आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह अपडेटसाठी प्लीज जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर घरामध्ये नॉमिनेशन टास्क झालेला आहे. या नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने 2-2 लोकांच्या टीम क्रिएट केल्या होत्या. 2 लोकांना प्रत्येकी 4 लोकांना नॉमिनेट करायचं होतं आणि प्रत्येक 2 लोकांच्या टीमने जे आहे ते वेगवेगळ्या कंटेस्टंटला घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट केलेलं आहे. नॉमिनेशन टास्क ज्यावेळेस संपला त्यावेळेस बिग बॉसने सांगितलं की घरातून बाहेर जाण्यासाठी 5 लोक जे आहेत ती नॉमिनेट झालेली आहेत आणि ती 5 लोक पुढील प्रमाणे आहे. पहिले जे नाव आहे ते आहे पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे, हे एक नॉमिनेट झालेले आहेत. दुसरं नाव आहे निक्की तांबोळी. निक्की तांबोळी सुद्धा बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरातून या आठवड्यासाठी नॉमिनेट झालेली आहे. तिसरं नाव आहे सूरज चव्हाण, गोलीगत धोका सुद्धा या आठवड्यात नॉमिनेट आहे. चौथं नाव आहे निखिल दामले, यांनी स्वतःहून कॅप्टन्सी उमेदवारी सोडली होती, आता ते या आठवड्यात नॉमिनेट झालेले आहेत. पुढचं जे नाव आहे ते आहे घनश्याम दरोडे म्हणजेच अर्थात छोटा पुढारी उर्फ छोटा पुदिना, हे सुद्धा बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत. तर ही जी 5 नावं आहेत ही बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाल्याचं समजत आहे. पहिला आहे पॅडी, दुसरे आहे निक्की, तिसरा आहे सूरज, चौथा आहे निखिल आणि 5वा आहे घनश्याम अर्थातच छोटा पुढारी. आता या 5 नावांपैकी नक्की कोण जाईल घरातून बाहेर, हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. या नावांचा जर का विचार केला तर मला असं वाटतंय निखिल दामले आणि पॅडी कांबळे यांना खूप जास्त धोका निर्माण झाल्याचं सद्यस्थितीत तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, हे नॉमिनेशनचे नाव बघून कोण जाईल नक्की घरातून बाहेर, मला सांगा नक्की कमेंटमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.